अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे. नवीन जबाबदारी अनेक आव्हानं आहेत. काय वाटतंय, काय सांगता? प्रामुख्यानं मी सर्वप्रथम माझ्या पक्षाचे प्रमुख आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सर्वप्रथम परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर राज्यामध्ये आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील ह्या सरकारनं मला या एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. त्याबद्दल मी तिघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. प्रामुख्यानं एस टी महामंडळाची जबाबदारी जरी परिवहन म्हणजे माझ्याकडे नसली तरी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून सातत्यानं त्याकडे आम्ही लक्ष देत होतो आणि शेवटी ही राज्याची रक्तवाहिनी आहे. तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचणारी एस टीची सेवा ही सर्वसामान्य जनतेची निगडीत होती आणि त्यामुळे ही जबाबदारी पेलवणं ही मी माझी फार मोठी परीक्षा समजतो आणि त्या माध्यमातून विविध प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये मी प्रयत्न करणार. माझे सहकारी आणि आयुक्त परिवहन, त्याचबरोबर MD MSRTC म्हणजे एस टी महामंडळाचे ह्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत बाकी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मला ही आता सेवा पुढे न्यायची आहे. प्रवास खडतर जरी असेल तरी त्या प्रवासाची दूरदृष्टी लक्षात घेता ह्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला ही सेवा कशी सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर चांगली देऊ शकू यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. ही वस्तुस्थिती आहे की एस टी महामंडळाची आजची परिस्थिती जशी हवी आहे तशी नाही आहे, परंतु काही अनुभव माझ्याकडे असल्याकारणानं पुढील 1.5 ते 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे ह्या एस टी महामंडळाला एक वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजपासून मी घेतो आहे. आज पदभार स्वीकारत असताना आणि काल नियुक्ती झाल्याच्या दरम्यान एस टी महामंडळाच्या माध्यमातून जो आमचा 87,000 कर्मचारी आहेत त्यांच्या पगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात काल आपल्या चॅनल आणि सगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला होता आणि ही वस्तुस्थिती आहे की 928 कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेले असताना फक्त 272 कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एस टी कामगारांचा पगारसुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही. परंतु आजपर्यंत काही गोष्टी घडल्या होत्या, परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या की एस टी कामगारांचे जे पगार आहे ते वेळेत म्हणजे 7 तारखेपूर्वी झाले पाहिजे आणि तशा प्रकारे आपण वित्त खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खात्यामध्ये त्यांच्या पगाराचे भविष्य निर्वाह निधीचे आणि बँकेचे जे पैसे द्यायचे ते येणं गरजेचं आहे. 30 ते 50 हजाराचा पगार ह्या साधारण आमच्या कर्मचाऱ्यांना असतो आणि त्यातून सर्वसामान्य जो आमचा एस टी कामगार आहे तो घरातील आपलं कुटुंब चालवत असतो. आईवडिलांचा आजारपणाचा खर्च, वृद्धापकाळामुळे काही अडचणीवर मात करून त्यांना पुढे न्यायचं असतं, मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि त्याचबरोबर कुटुंब चालवायचं असतं आणि त्याच तुटपुंज्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एस टी कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली. त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केलं. परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे. सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही. त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. ह्यापूर्वीसुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही, जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर
पोचत नसेल तर शोकांतिका. आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही. ही शोकांतिका आहे. तसं होता कामा नाही. कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबडतोब मला एकदा बोलवलं, मला वेळ दिली, मला सांगितलं की एस टी महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय हवं आहे. आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या 12,400 बसेस आहेत, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, त्या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, कधी त्या स्क्रॅप कराव्या लागतील. अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं आहे. तेही फक्त 2-5 हजार घेऊन चालणार नाही, आपल्याला तब्बल 25,000 बसेस ह्या 5 वर्षे घ्यावे लागणार आहेत. आणि त्यानुसार त्यांनी ती माझी मागणी मान्य केली. दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षामध्ये 5-5 हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी 25,000 बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं. आणि त्या पद्धतीनं त्यांनी बजेटमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे आदेश संबंधित वित्त विभागाला दिले. आणि त्यामुळे आम्ही तयारी करतो आहे. पुढल्या वर्षापासून आम्ही तयारी किती आमच्या AC बसेस लागतील, किती नॉन AC बसेस लागतील आणि किंबहुना 200 बसेस तर आम्ही ओलवतसुद्धा घेण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोचसुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लाँग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि असं असताना आमचे जे एस टीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे. मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे. आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं. जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे, कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो. त्यामुळे आजच दुपारी 2 ते 3च्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना 5 तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोचला पाहिजे. ह्यापूर्वी काही चुका होत होत्या, त्यासुद्धा मी एस टीचे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं. काही दिवसापूर्वी मला एस टीचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ठीक आहे आपण पगार पूर्ण देऊ, परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहेत ते आपण जसं जसं एस टीमध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ. बिलकुल चालणार नाही. आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली. उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमनवार साहेबांनी घेतला, कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुशेकर साहेब नसताना चार्ज होता आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे ते वापरता येणार नाही. आणि ही गोष्टसुद्धा ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये काही लक्षवेधी किंवा काही प्रश्न आले त्यावेळेस आम्हाला चर्चेअंती कळलं. हे रोलिंग फिरवायचं काही गरज नाही. आपल्या हक्काचे पैसे जे शासनाकडनं आपण घेतोय आणि आपल्याला मिळणारे आहेत, आपण काय ॲडिशनल पैसे मागत नाही, ते मिळालेच पाहिजे वेळेवर. आणि आज सकाळी मी अजितदादा पवार यांचं वक्तव्य पुण्यामध्ये ऐकलं आणि वस्तुस्थिती त्यांनीसुद्धा सांगितलं की कुठलीही परिवहन सेवा ही सक्षम नसते राज्यातील, कुठल्याही राज्यातील. ती थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसानीमध्येच असते, परंतु शेवटी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते वेळेवर देणं गरजेचं आहे. आणि दुसरं आम्ही PPP तत्वाचं मॉडेल जे BOT किंवा PPP तत्वाचं आहे ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्याच्या निविदा जाहीर करू, जेणेकरून आमची एस टीची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल. जे MD आहेत आमचे परिवहन एस टी महामंडळाचे त्यांना मी स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत की 22.75 पर्यंत काहीतरी आमचं उत्पन्न जे जाहिरातीचं येतं ते अतिशय अत्यल्प आहे, तोकडं आहे. तेच जाहिरातदार गेले 25 ते 20 वर्षापासून आहे आणि ते कधी पैसे देतात कधी देत नाही. किमान 100 कोटी रुपये उत्पन्न तरी ह्या वर्षापासून जाहिरातीच्या माध्यमातून एस टी महामंडळाला मिळालंच पाहिजे. आणि त्याच्या सूचना केल्या आहेत. जुने जे ठेकेदार आहेत ज्यांनी ही एस टीची मालमत्ता आपली खाजगी प्रॉपर्टी अशा पद्धतीनं त्याचा वापर करतायत, त्याला आम्ही कुठेतरी लगाम लावणार आहोत, ब्रेक लावणार आहोत. त्याचबरोबर आमचे जेवढे काही जवळजवळ 170च्या आसपास डेपोमध्ये आमचे जे ऑइल आम्ही घेतो डिझेल किंवा पेट्रोल घेतो ते आमचे सगळे जे डेपोमध्ये असलेले पेट्रोल पंप आहेत ते पेट्रोल पंप
रिलायन्स किंवा इंडियन ऑइल सारख्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आपण हायटेक करण्यासाठी देतोय, जेणेकरून आम्हाला डिझेलही स्वस्त मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचंही उत्पन्न वाढेल आणि त्या उत्पन्नातून आम्हाला काहीतरी मोबदला मिळेल. ते उत्पन्नसुद्धा आमचं 100 ते 150 कोटीच्या आसपास होईल. अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याबाबत सुद्धा आमच्याकडे तर रिलायन्सचा अतिशय चांगला प्रपोजल आलेला आहे आणि इंडियन ऑइलचा पण प्रपोजल आलेला आहे. त्यामुळे जे डिझेल किंवा पेट्रोल पंप आमचे आहेत ते सुद्धा ह्या कंपन्यांना देऊन त्यांच्या माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दुसऱ्या अनेक योजना आहेत ज्या आता तुम्ही मग अशी सांगितलं, अजितदादांनी सुद्धा सांगितलं पुण्याला की PPP तत्वावर आमचे जे 860 साधारण डेपो आहेत त्यामध्ये काही डेपो हे PPP तत्वावर आम्ही करतो आहे आणि त्यापैकी शहरी भाग एक, तालुका भाग एक आणि ग्रामीण भागात एक असं पॅकेज निर्माण करून आम्ही त्या पॅकेजच्या माध्यमातून त्या निविदा जाहीर करणार आहोत, जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातला डेपोसुद्धा डेव्हलप होईल, तालुका पातळीवरचा डेपोसुद्धा डेव्हलप होईल आणि त्याचबरोबर शहरी भागातला डेपो डेव्हलप होताना उत्पन्न स्रोत निर्माण होईल. जर ते योग्य प्रकारे राबवली गेली ही योजना तर निश्चितपणे ST महामंडळाला राज्य सरकारच्या अर्थ खात्यापुढे हात पसरावे लागणार नाही अशी परिस्थिती काही वर्षामध्ये निर्माण होईल. फक्त जे आम्ही सूचना करतोय त्यानुसार योग्य प्रकारे लवकरात लवकर पाऊल आमच्या ST महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर ती योजना पुढे केली पाहिजे. स्वारगेटची प्रकरण घडल्यानंतर महिलांवर ज्या पद्धतीनं अत्याचार झाले त्या घटनेची दखल ST महामंडळानं घेतलेली आहे. परिवहन मंत्री म्हणून मी घेतलेली आहे. ज्यांनी काही चुका केल्या त्यांच्यावर कारवाई तर केलेलीच आहे, परंतु शेवटी भविष्यामध्ये अशा चुका परत होता कामा नये ह्यासाठी सुद्धा प्रत्येक बसमध्ये, कालच मी MDनं सांगितलं की ज्या आपण नवीन बसेससुद्धा घेतो आहे त्या प्रत्येक बसेसमध्ये पॅनिक बटन, CCTV कॅमेरा आणि GPS यंत्रणा असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या जुन्या बसेस ज्या आहेत त्या आम्ही EV बसेस आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक बसेस जे 5150 आम्ही घेतलेले त्यातल्या फक्त 280 मिळालेले आहेत. त्या बसेसमध्ये सुद्धा CCTV, पॅनिक बटन आणि GPS यंत्रणा लावायची आहे. आणि येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये त्या बसच्या मालकांनाच आम्हाला ही CCTV आणि GPS यंत्रणा लावून दिली पाहिजे. जर त्यांनी नाही दिली तर आम्ही आमच्या खर्चानं करू, परंतु त्यांना जे काही पैसे द्यायचे त्यातनं ते कट करू अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत. त्यामुळे पुढल्या वर्षभरानंतर आमच्या ज्या बसेस राज्य ST महामंडळाच्या असतील त्या पूर्णपणे महिलांच्या दृष्टीनं सुरक्षित असतील. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अजूनही काही आमच्याकडे योजना येत आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून जे पार्सल्स असतात, गावाखेड्यातून पार्सल्स असतात, पण त्याचं उत्पन्न आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. ते हायटेक करून पार्सलसाठी सुद्धा जागा नवीन येणाऱ्या बसेसमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे ठेवू, जेणेकरून काही पार्सल जे पाठवायचे आहेत ते गावाखेड्यातून पार्सल मुंबईला, पुण्याला, अमरावती, नागपूर आणि शहरी भागामध्ये येतील आणि त्याच्या माध्यमातून STचं उत्पन्न कसं वाढेल याचाही आम्ही विचार करतो आहे. आणि तशा पद्धतीनं ST महामंडळाचं उत्पन्न अधिक कसं वाढेल त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत. ही वस्तुस्थिती आहे की प्रताप सरनाईक काही एकटे हे करू शकणार नाही, परंतु ह्या सगळ्या सहकाऱ्यांची जर आणि अधिकाऱ्यांची मनापासून तयारी असेल आणि त्यांनी जर सहकार्य केलं तर ST महामंडळ आम्ही अतिशय भविष्यामध्ये सक्षम करू. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, सर्वसामान्य राज्यातील प्रवाशांना सुविधा देत असताना माझ्या ST कामगारांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊनच प्रताप सरनाईक पुढला कार्यभार करेल, जेणेकरून आधी जो 8-8, 9-9, 10-10 तास घाम घालणारा माझा कर्मचारी आहे त्यांना आधी मी सुविधा देणार, जे पिण्याला योग्य थंड पाणी देणार, आंघोळीला रात्री जर विश्रांती ते करत असतील तर गरम पाणी देणार, त्यांना झोपण्याची व्यवस्था अद्ययावत करणं, जसं मी ठाण्याच्या खोपट ST स्टँडमध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्याचं उद्घाटन केलं. अशा प्रकारच्या सुविधा, जसं खोपटची सुविधा आहे आम्ही मुंबईला सुद्धा तशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, तशाच प्रकारची सुविधा राज्यातील सगळ्या बस डेपोमध्ये आम्ही करतोय. आणि जर हे ST महामंडळाच्या जागांचं योग्य प्रकारे आम्ही नियोजन केलं तर निश्चितपणे बस डेपो न राहता तो बस पोर्ट होईल आणि त्या बस पोर्टच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देऊ आणि त्याचबरोबर आमच्या ST कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त प्राधान्य देऊ. नाही असं बिलकुल नाही. मुख्यमंत्री पदावर असताना आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या सवलती दिलेल्या आहेत
ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत किंचितही त्यात घट होणार नाही. सगळ्या सवलती पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, किंबहुना त्याच्यामध्ये वाढ होईल पण कमी होणार नाही. पण श्रेयवादाची कुठेतरी ही सगळी लढाई वाटते आता. बिलकुल काही श्रेयवादाची लढाई नाही. ह्या बोलणार याबद्दल काही श्रेयवादाची लढाई नाही आहे आणि अजितदादांचं पूर्ण समर्थन एस टी महामंडळाला आहे. त्यांनी स्पष्टपणे वेळोवेळी आपली भूमिका सांगितलेली आहे की कुठलंही एस टी महामंडळ हे काही फायद्यामध्येच नसतं. ज्यांना म्हणजे पूर्ण सगळ्या राज्यांमध्ये ज्या राज्याची लोकसंख्या म्हणजे कर्नाटक गुजरात राज्याची लोकसंख्या 6-6.5 कोटी असताना ते त्यांचं परिवहन हे काही प्रॉफिटमध्ये नाही आहे. परंतु आमचं एस टी महामंडळ निदान प्रॉफिटमध्ये नाही, परंतु आमच्या वारंवार छोट्या छोट्या गोष्टींकडे राज्य सरकारकडे आम्हाला हात पसरावे लागू नये यासाठी प्रताप सरनाईक ती भूमिका घेतील. त्या भूमिकेशी अजितदादांनी सहमती दर्शवलेली आहे. म्हटलं की मंगळवारपर्यंत वेतन होईल, मात्र अजित पवार दुसरीकडे म्हणतायत की वेतनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी लागेल. तुमच्यासोबत चर्चा करतील. तोडगा नेमका निघालाय की निघाला नाहीये? नाही, ते द्यावेच लागणार पैसे. ते काही असे त्याच्यासाठी तोडगा म्हणजे नवीन काही ज्या योजना आहेत त्या चालू करण्यासंदर्भात तोडगा. ह्या पगारावर मी त्यांची मुलाखत पूर्ण बघितली. अजितदादा जेव्हा मुलाखती देत असतात तेव्हा ते नरोवा कुंजरावाची भूमिका घेत नाही. ते परखडपणे आपली भूमिका जी आहे ती मांडत असतात. त्यांची 15 ते 17 मिनिटं चाललेली मी प्रेस जी पुण्याहून होती ती मी पूर्णपणे ऐकलेली आहे. ते असं काहीही म्हणाले नाही, परंतु काही गोष्टींसाठी जर गरज असेल तर परिवहन मंत्र्यांशी चर्चा करू आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समवेत आम्ही चर्चा करून योग्य तो तोडगा काढू असं सांगितलेलं आहे. आणि प्रामुख्यानं राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मला स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे ते तर ह्या भाषेमध्ये त्यांनी मला सांगितलं की प्रताप सरनाईक तुम्हीच ह्या एस टीला चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकता अशी माझी भावना ह्या भाषेमध्ये त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढलेली आहे. शेवटी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून नेहमी सातत्यानं माझ्यासोबत राहणारे एकनाथ शिंदे साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्यामुळे माझ्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला ठामपणे ह्या ठिकाणी सांगतो, एक पॉलिटिशियन किंवा मंत्री म्हणून नाही तर ही जबाबदारी आहे. 2 वर्षामध्ये ह्या एस टी महामंडळाला कॉर्पोरेट लुक देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेल. परंतु कॉर्पोरेट लुक देत असताना सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा कशा मिळतील, म्हणजे कधी एस टीचं छप्पर उडालं आहे तर कधी AC 10 वेळा बंद पडलेली आहे, तर एका ठिकाणी म्हणजे विद्यार्थिनींच्या परीक्षांना त्यांना वेळेवर त्यांना पोचता येत नाही, त्यामुळे परीक्षा गेलेली आहे, त्यांचं वर्ष वाया गेलेलं. अशी परिस्थिती काही महिन्यानंतर एस टी महामंडळाच्या आमच्या एस टी सेवेच्या माध्यमातून होणार नाही याची दक्षता प्रताप सरनाईक घेईल. पडक्या बसेस जुन्या बसेस अजूनही आहे, जसं की स्वारगेटच्या ठिकाणी होते, तर या सगळ्या संदर्भात आम्ही स्क्रॅबेजची पॉलिसी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ती दिली होती आणि तशा प्रकारची आम्ही निविदा काढतोय. आमच्या नाही म्हटलं तरी जवळजवळ 2 ते 2.5 हजार बसेस आजच्या तारखेला ह्या स्क्रॅपमध्ये आम्ही काढणार आहोत. ह्या नवीन बसेस काय झालं आहे की फक्त इलेक्ट्रिक बसेस ज्या आहेत त्या आम्हाला 25पर्यंत पूर्ण 5,000 मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु त्या 5,115 पैकी फक्त 280 बसेस आमच्याकडे आल्या कारणानं आमची पुढली जी योजना आहे ती रखडलेली आहे. आता आम्ही 3,000 बसेसच्या निविदा काढलेल्या आहेत, परंतु 3,000 बसेसच्या निविदा एकदम का 3,000 बसेस येत नाही, प्रत्येक महिन्याला 250 ते 300 येतील. त्यामुळे ह्या 3,000 बसेसच्या निविदा झाल्या की पुढल्या लगेच 5,000 बसेसच्या निविदा आम्ही काढणार आहोत, जेणेकरून महिन्यामध्ये किमान 300 ते 400 बसेस आम्हाला मिळतील. आणि जुन्या ज्या बसेस आहेत ज्या आम्हाला स्क्रॅपमध्ये टाकायच्या, ज्या आम्ही नाईलाजानं रस्त्यावर उतरवतोय लोकांना सेवा देण्यासाठी, ज्या सातत्यानं बंद पडतात, किती त्यांना त्यांच्यावर खर्च केला तरी त्या पूर्ण होऊ शकत नाही, अशा सगळ्याच्या सगळ्या बसेस आम्ही स्क्रॅपमध्ये टाकणार आहोत. आणि दर वर्षाला 5,000, ह्या वर्षीचे तर 5,000 आता पूर्ण होतील, कारण 2,000 ऑलरेडी आधी 2,600 आहेत आणि ह्या 3,000चं टेंडर काढलेलं आहे. परत पुढल्या 4 वर्षामध्ये 5-5 हजार बसेस कशा वेळेवर येतील आणि किमान 300 ते 400 बसेस महिन्याला आम्हाला कशा मिळतील यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. परंतु मी तुम्हाला सांगतो, पुढल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये एस टी महामंडळामध्ये काहीतरी वेगळं झालेलं चित्र तुम्हाला दिसेल. पण दैनंदिन प्रवासी संख्या जी आहे एस टीची ती सध्या 3 लाखाने कमी झालेली आहे. नाही, बिलकुल नाही. काय होतं की सगळ्या जे काही सुट्ट्या आणि याच्या म्हणजे काही पिरियड्स असतात, एस टीच्या सुद्धा दर महिन्याला प्रवासी संख्या ही फिक्स नसते, कधी कमी होत असते तर कधी जास्त होत असते, परंतु एव्हरेज मात्र वर्षाचा जो आपण बघतो तो एव्हरेज सारखा येतो, बरोबर ना. त्यामुळे काही वेळा कमी काही वेळा जास्त हे होत असतं, कारण
प्रवाशांची ने-आण करणारी जी बस आहे ती सातत्यानं पूर्णच भरून जाईल प्रत्येक दिवशी असं काही नसतं, परंतु एव्हरेज मात्र जो आम्हाला पूर्वी मिळायचा तोच आजही मिळतोय. किंबहुना एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना 50% सवलत दिल्यानंतर आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिल्यानंतर प्रवासी संख्या आमची वाढलेली आहे. उत्पन्न सुद्धा 16% वाढले आणि उत्पन्न सुद्धा वाढलंय. फक्त एवढंच आहे की उत्पन्न जे राज्य शासनाकडनं आम्हाला येणं असतं ते वेळेवर मिळत नाही, म्हणून ही परिस्थिती झाली. सर, एसटी कर्मचाऱ्यांचं एक खूप मोठं आंदोलन पाहिलं महाविकास आघाडीचं सरकार असताना, कारण होतं विलिनीकरणासाठी, तेव्हा पगारवाढ देखील करण्यात आली. आता तुम्ही अध्यक्षपदाची भूमिका घेतली आहे, परिवहन मंत्री आहेत, त्या संदर्भात हे आंदोलन पुन्हा उद्भवणार नाही यासाठी काही तुम्ही काळजी नाही 100% मला बघा, म्हणजे काही ज्या कामगार संघटना आहेत त्या माझ्याशी भेटल्या, म्हणजे आनंदराव अडसूळ आजच मी त्यांना या ठिकाणी बोलवलं, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. काही किरण पावसकरांची संघटना आहे, काही अन्य आपल्या आमदार सदाभाऊ खोतांची संघटना आहे, आपले दुसरे आमदार गोपीचंद पडळकर त्यांची संघटना आहे. सगळ्यांशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्या एसटी कर्मचारी संघाची जी बँक आहे त्याचे गुणवर्त सदावर्ते यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. या सगळ्या कामगार संघटनेच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या सगळ्या वरिष्ठांना विश्वासात घेऊन आम्हाला हा गाडा हाकायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं आणि शेवटी मला असं वाटतं हे पुढे आम्ही योग्य प्रकारे नेऊ. आणि शेवटी कामगार आहे, जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांना 5वा झाला की 6वा झाला की 7वा झाला की 8वा देतो, तर आमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी काय केलेलं आहे, त्यांना सुद्धा त्यांचा जो हक्क आहे तो मिळालाच पाहिजे ना. त्यांनी जर अशी मागणी केली तर काय चुकीचं असं मी समजत नाही. परिवहन मंत्री असण्याची अध्यक्षपदाची परंपरा आहे, परिवहन मंत्रीच अध्यक्ष असतात. असं काय झालं की मध्ये संजय सेठी आले आणि नंतर नाही बघा, वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस भरत शेठ गोगावले यांना आणि त्याचबरोबर म्हणजे हे यांना ह्याचं अध्यक्षपद दिलं गेलं त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान. आणि जेव्हा परिवहन मंत्री म्हणून दिवाकर रावते होते तेव्हा मर्ज केलं गेलं की परिवहन मंत्रीच हा अध्यक्ष राहील. त्यानंतर आलेले अनिल परब आणि त्यानंतर असलेली जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे परिवहनचं हे अध्यक्षपद एसटीचं अध्यक्षपद होतं. परंतु भरत शेठ गोगावले यांच्यासाठी ते अध्यक्षपद काढून स्वतंत्र महामंडळ त्यांना देण्यात आलं. परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे होती, तर अध्यक्ष म्हणून भरत शेठ गोगावले यांच्याकडे होती. नवीन सरकार आल्यानंतर ते अध्यक्षपद हे वेगळंच होतं. शेवटी महायुती आहे, महायुतीच्या माध्यमातून महामंडळाचं वाटप करत असताना भविष्यामध्ये परत महामंडळाचं वाटप करत असताना इतर परत असं परिस्थिती कायदेशीर प्रक्रिया उद्भवू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात, म्हणजे त्यामध्ये उल्लेख होता की तात्पुरत्या स्वरूपामध्ये संजय सेठी साहेबांकडे ती जबाबदारी देण्यात आली होती. परंतु नंतर मी त्यांना पत्र देऊन असं सांगितलं की ज्या वेळेस, कारण शेवटी भरपूर काही प्रसंग आजही माझ्या अंदाजानं 30 ते 32 फाईल ज्या आहेत त्या आमच्या पेंडिंग आहेत 3 ते 4 महिन्यापासून. त्यामुळे मी स्पष्टपणे असं सांगितलं की महायुतीचं महामंडळाचं जेव्हा वाटप करण्यात येईल आणि महामंडळाच्या वाटपामध्ये परिवहन हे एस टी महामंडळाचं अध्यक्षपद किंवा सिडकोचं अध्यक्षपद हे वेगवेगळ्या तिन्ही पक्षाला विभागून देण्यात येईल. ते ज्या पक्षाला देण्यात येईल त्यावेळेस मी स्वतः एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देईल आणि आमच्या युतीच्या सूत्रानुसार जर कुणाची नियुक्ती त्या ठिकाणी करायची असेल तर नियुक्ती करा. परंतु जोपर्यंत हे महामंडळाचं आपलं निश्चित धोरण होत नाही महायुतीचं, तोपर्यंत ही जबाबदारी माझ्यावर द्या, जेणेकरून एस टी महामंडळाचा कार्यभार योग्य प्रकारे आम्ही हाकू शकेल. आणि माझी जी भूमिका आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटली आणि त्यांनी त्याचं स्वतःच्या स्वाक्षरीनं मला हे अध्यक्षपद नाही. वस्तुस्थिती आहे म्हणजे फार असं होताच कामा नये. स्कॅम असं मी म्हणणार नाही. शेवटी आमच्या अधिकाऱ्यांनी नाईलाजास्तव घेतलेली ती भूमिका आहे. म्हणजे काही PFचे पैसे काय आमच्या अधिकाऱ्यांनी उडवले नाही किंवा इतरत्र वापरले नाही, बँकेचे पैसे उडवले नाही किंवा इतरत्र वापरले नाही. फक्त आज जे भरायचे पैसे होते त्यांनी ते नंतर भरलेले आहेत. परंतु शेवटी आजचे पैसे आजच भरायला हवे या मताचा मी आहे आणि भीमनवार सुद्धा आमचे कुलशेखर राजावर असताना त्या मताशी होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्या जबाबदारी ह्या खात्याची आमच्याकडे असताना
PFचे पैसे किंवा बँकेचे पैसे इतर कुठल्याही ठिकाणी आम्ही वापरू देणार नाही आणि त्यासाठी आमचे जे पैसे आहेत ते वित्त खात्याने वेळेवर द्यायला पाहिजे आणि ती भूमिका मी घेतलेली असल्या कारणानं आजच दुपारी मी प्रोटोकॉल बाजूला सारून आजच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये स्वतः जाऊन त्यांना मी सांगणार आहे की हे पैसे जे आहेत ते 5 तारखेच्या आत आम्हाला मिळायला हवे आणि नाही मिळाले तर मला मंत्री आहे हे बाजूला सोडून ST महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी त्या वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाईल. एसटी राज्यभरातल्या ज्या ऑटोरिक्षा संघटना आहेत त्या संघटनांनी 18 तारखेला एकत्रित येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. ई बाईकचा जो परिवहन मंत्री म्हणून आपण निर्णय घेतलाय त्या निर्णयाला त्यांचा सगळ्यांचा विरोध आहे. शेवटी काय बघा, सगळ्या राज्यांमध्ये ह्या ई बाईकची संकल्पना आहे. आपल्या शेजारील सर्व राज्यांमध्ये, गोव्यामध्ये वगैरे सुद्धा चालू आहे. शेवटी तुम्ही रिक्षा संघटनांनी किंवा टॅक्सी संघटनांनी हाही विचार करायला पाहिजे. एकतर जवळचं भाडं असेल तर तुमचंच नुकसान होतं म्हणून तुम्ही नाकारता. आम्ही बोलतो ठीक आहे, बिचारे रिक्षावाले किंवा टॅक्सीवाले 1-1 तास लाईनमध्ये रिक्षा किंवा टॅक्सी लावतात. त्यांना भाडं मिळालं की 1-1.5 किलोमीटरचं अंतर असलेल्या ठिकाणी जर त्यांना जावं लागलं प्रवाशांना घेऊन तर त्यांचं नुकसान असतं, त्यांची मेहनत वाया जात असते. परंतु एक हा विचार त्यांनी करायला हवा की आम्ही फक्त 15 किलोमीटरची परवानगी दिलेली आहे ई बाईकला आणि ई बाईक तरी किती येणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सिंगल पॅसेंजर हा जर त्याला 30 ते 40 रुपयामध्ये म्हणजे 3 रिक्षामध्ये बसल्यानंतर 3घांचं प्रवासी भाडं त्या एका सिंगल पॅसेंजरला भरवावं लागतं किंवा टॅक्सी किंवा ओला उबेरमध्ये बसल्यानंतर त्याला 4 प्रवाशांचं भाडं भरावं लागतं. त्यामुळे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. जर रिक्षा हा प्रवासी हा आमचा सगळ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचा जो असतो तो देव असतो, कारण त्या प्रवाशांच्या माध्यमातून त्यांची रोजीरोटी चाललेली असते. त्या सिंगल प्रवाशांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. 2 प्रवासी असतील तर ते कशाला ते ई बाईकवर बसतील, ते रिक्षात किंवा टॅक्सीतच बसून प्रवास करतील. त्यामुळे सिंगल प्रवाशाचा विचार करून त्यांनी आपली भूमिका ही सोडावी अशी विनंती मी त्यांना करणार आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेवटी ST महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं रिक्षा टॅक्सी महामंडळाचा सुद्धा मी अध्यक्ष आहे आणि त्यामध्ये आमच्या 50 कोटीची तरतूद केलेली आहे. जे काही रिक्षावाले आहेत, जे काही टॅक्सीवाले आहेत, त्यांची जी मुलं आहेत 18 वर्षावरील त्यांना आम्ही हे परवाने तर देणारच आहोत मोफत आणि त्याचबरोबर 10,000चं अनुदानसुद्धा आम्ही देणार आहोत, जेणेकरून 10,000चं अनुदान आणि उर्वरित रक्कम ही सरळ ते बँकेतून कर्ज म्हणून घेऊ शकतील. म्हणजे 1 रुपयासुद्धा खिशातून न खर्च करता त्यांना स्वतःची ई बाईक त्यांच्या दारात येईल. म्हणजे एका बाजूला वडिलांचं जे आहे ते टॅक्सी किंवा रिक्षाचं उत्पन्न चालू राहील आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुलींचं हे ई बाईकचं उत्पन्न चालू राहील. आणि आम्ही गॅरंटी देतो किमान एक विद्यार्थी असू द्या 18 वर्षावरील किंवा तरुणी असू द्या, किमान 25,000 तरी त्याला महिन्याला मिळाले पाहिजे अशी गॅरंटीसुद्धा आम्ही घ्यायला तयार आहोत. त्यामुळे अशी योजना इतर कुठल्याही राज्यामध्ये नाही आहे. प्रताप सरनाईकनी ती फक्त महाराष्ट्रामध्ये आणलेली त्या योजनेचा लाभ आमच्या सगळ्या रिक्षा टॅक्सी युनियनने घेणं गरजेचं आहे. जी मनसेची मागणी आहे की यातले 80% परवाने मराठी मुलांना दिले जावे. माझं तर म्हणणं 100% आम्ही द्यायला तयार आहोत, पण मराठी मुलांनी सुद्धा पुढे येणं, मुलींनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. तुम्ही पाश्चात्य देशामध्ये जर बघितलं, करोडपती मुलं, आईवडिलांची मुलं मुली ही 4-4 तास नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण करत असतात, आपला जो राहण्याचा खर्च वगैरे पूर्ण करत असतात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना मात्र आपण ई बाईक चालवली तर का म्हणजे आपल्याला लाज वाटेल, आपण ई बाईक चालवून ते त्यातनं उत्पन्न मिळवतं वगैरे अशी लाज शरम करायची गरज नाही. आज प्रताप सरनाईक सुद्धा रिक्षा 8-8, 9-9 वर्ष रिक्षा चालवलेला प्रताप सरनाईक राज्याचा जर परिवहन मंत्री होऊ शकतो. रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे जर राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, तुम्ही लाजा कशाला बाळगता? आम्ही सुद्धा डोंबिवली स्टेशनच्या बाहेर आमलेट पाव आणि वडापाव विकून आमचा उदरनिर्वाह केला, त्यामुळे आम्हाला कसली लाज आहे? त्यामुळे मराठी तरुणांनी हा विचार न करता भविष्याचा विचार करायचा की मला आतापासून जर मेहनत करायची सवय लागली, व्यवसायामध्ये जर मी पुढे जाऊ शकलो तर भविष्यामध्ये मला त्याचा फायदा होऊ शकेल. ह्या भावनेनं त्यांनी ह्या ई बाईक टॅक्सीमध्ये स्वतःचं नाव नोंदवावं असं मी बोलतो. आगामी 2 वर्षात तुम्ही कार्पोरेट पुढे देण्याचा मानस व्यक्त करताय. आगामी 2 वर्षात तरुणांना आवाहन करता आहात संघटनेच्या माध्यमातून ठाण्यामधून प्रायोगिक तत्वावरती हा उपक्रम सुरू होणार का? नाही, पूर्ण महाराष्ट्रातून होणार. ठाणं जरी माझं शहर आहे असं म्हणून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणींनी एकत्रितपणे येऊन करावं. आणि मी अजूनही पुढे जाऊन सांगतो, 50 तरुणींनी एकत्र येऊन एखाद्या कॉलेजच्या
18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणींनी ग्रुप बनवावा आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आमच्याकडे मागणी केली तरी त्या ग्रुपला आम्ही परवानगी देऊ. किती परवाने तुम्ही महाराष्ट्रभरात वाटणार काही? जेवढे ते येतील ते, पण शेवटी ई बाईक आहे. ई बाईक किती मिळतील त्यावर ते 2 डिपेंड आहे. वर्षात तुम्ही कॉर्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न करताय किंवा तसा मानस व्यक्त केला आहे. भरतसेठ गोगावलेंनी हवाई सुंदरी नावाची संकल्पना आणलेली होती, ती अस्तित्वात आलेली नाहीये असं दिसतंय. म्हणजे या अनुषंगाने काही हालचाल होती हवाई सुंदरी? हवाई सुंदरींनी आमच्या बसमधून प्रवास करावा अशा प्रकारची बस एसटी महामंडळ करायचा माझा प्रयत्न आहे. सर पीएफच्या संदर्भातला प्रश्न होता. आता सध्या जे कर्मचारी आहेत ते सध्या आपला पीएफ काढू शकतात का? त्यांना जर गरज 100% काढू शकतात. एकही कर्मचाऱ्यांची पीएफ आणि ह्या महिन्यापासून एकही कर्मचाऱ्यांच्या बँकेचं कर्ज हे त्यांना लग्नसराई असते, त्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील मुलांना शिक्षणासाठी परदेशामध्ये किंवा बाहेरगावी पाठवायचं असतं, त्यासाठी ते कर्ज काढत असतात. त्यामुळे कर्ज त्यांनी काढावं, त्यांचे पूर्णपणे बँकेचे जे काही इन्स्टॉलमेंट वगैरे आहे ते पण पूर्णपणे भरले जातील. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की पी एफचे पैसे कधीच इतर ठिकाणी वळवले नव्हते. फक्त ते 7 तारखेच्या 8 तारखेच्या ऐवजी ते 20 किंवा 22 तारखेला भरले गेले होते. परंतु आम्ही सूचना केल्या आहेत, मी आणि भीमनवार साहेबांनी, की ते सुद्धा तुम्ही नाही, राज्य शासनाकडनं तुम्हाला आल्या तुम्ही ते पी एफचे पैसे आणि बँकेचे पैसे भरूनच उर्वरित पैशातून इतर गोष्टी कराव्यात. सर, असलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या स्क्रॅपमध्ये त्या गेल्या पाहिजे यासाठी तुम्ही आदेश सुद्धा दिले होते. एसटी आगार असेल किंवा रस्त्याच्या बाजूला अनेक स्क्रॅपच्या गाड्या किंवा ब्रिजच्या खाली पाहायला मिळतात. आतापर्यंत कारवाई कुठपर्यंत झाली? किती? नाही, आम्ही त्याचं धोरणच निश्चित केलेलं आहे. ह्या 2 महिन्यामध्ये सगळ्या स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. आम्ही त्याचं टेंडर काढतोय. एक टेंडर काढलं गेलं होतं तेही तुम्हाला सांगतो, परंतु त्यामध्ये फार कमी गाड्या होत्या. तर सारखं टेंडर काढण्यापेक्षा मीच सूचना केलेल्या आहेत की ह्या ज्या आमच्या 1,500-2 हजार बसेस आहेत त्या सगळ्या एकत्रितपणे ते स्क्रॅपचं टेंडर काढावं, त्यानं जेणेकरून त्या स्क्रॅपच्या टेंडरच्या माध्यमातून सुद्धा एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढेल. सर, एक राजकीय प्रश्न आहे. आज कुठे विजय वडेट्टीवार यांचं एक धक्कादायक विधान आलेलं आहे. ते म्हणतात की संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय ही लुटारूंची टोळी आहे. नाही, विजय वडेट्टीवारांचं मी खरोखर म्हणजे मला ते ह्या राज्याचे विरोधी पक्षनेते होते. आज गाणं कोकिळा, लता मंगेशकर, आशाताई भोसले, मीनाताई, उषाताई किंवा हृदयनाथ मंगेशकर ही 5 भावंड म्हणजे ही राज्याची नव्हे, ही देशाची, जगाची संपत्ती आहे. आणि अशा संपत्तीवर एखाद्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काही घटना घडली म्हणून ह्यांची तुलना अशा प्रकारे करणं अयोग्य आहे. मी विजय वडेट्टीवारांचा निषेध करतो की त्यांनी अशा त्यांच्या डोक्यातून किंवा त्यांच्या तोंडातून अशा गोष्टी येतात तरी कशा. हे गाणं कोकिळेला लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्राचं वैभव आहे, ह्या मुंबईचं वैभव आहे. आणि ह्याच मंगेशकर कुटुंबियांचं कितीतरी देणी आपल्याला द्यायची असं समजायला हरकत नाही. एखादी जर जागा दिली आणि तिथल्या डॉक्टरांनी काही बेफिकिरी केली म्हणून मंगेशकर कुटुंबियांना दोषी धरणं कधीही अयोग्य आहे. मी विजय वडेट्टीवारांना सांगतो की त्यांनी ह्या महाराष्ट्राची, ह्या देशाची माफी मागावी. एसटी कामगार नेत्यांची, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न होण्यामागं मंत्रालयात बसलेला एक खालीचा सुप्राचार्य अधिकारी आहे, त्याच्यामुळे पगार रखडतात असा आरोप केला होता श्रीरंग बागेने. तो शुक्राचार्य कोण आहे, शनिदेव कोण आहे, बृहस्पती कोण आहे याची माहिती जर मला त्यांनी दिली तर मी निश्चितपणे त्याच्यावर कारवाई. तुम्ही म्हणालात की सवलती कमी होणार नाहीत एसटीच्या, तर त्या वाढवून मात्र आर्थिक कसरत कशी पूर्ण करणार आहात? कारण अजित पवार बोलताना हे म्हणाले की सवलतींमुळे खूप मोठा ताण. नाही, मी तेच सांगितलं ना, उत्पन्न वाढलं की सवलती वाढणार. उत्पन्न आधी वाढायला हवं. मी तुम्हाला काय सांगितलं, 22.75 जे आमचं उत्पन्न फक्त ते पण कधी कधी मिळतं जे जाहिरातीचं ते 100 कोटी. मला तर आता प्रस्ताव आलेला आहे, आजच मी यायला सांगितलं आहे. म्हणजे आमचे सुलभ शौचालय जे आहेत ज्याची अवस्था अतिशय भीषण आहे, अतिशय दारुण आहे पूर्ण राज्यातली. मला तर असं एक प्रपोजल आलं की साहेब त्यांची साफसफाई आम्ही करतो, आम्हाला फक्त सुलभ शौचालयाच्या ऐवजी ते द्या. आम्ही महिन्याला एसटी महामंडळाला 25 लाख रुपये द्यायला तयार आहोत. दुसरं आम्ही हेही मी कुसेकरांना आणि भीमनवार साहेब असताना त्यांना सांगितलं आहे की ठीक आहे, एस टी महामंडळ आर्थिक तोट्यात आहे म्हणून स्वच्छतेची कुठेही तुम्ही ही जी कसूर करू नका. स्वच्छतेसाठी निविदा जरी काढायला लागल्या तरी निविदा काढा आणि स्वच्छतासुद्धा एस टीची डेपोची प्रत्येक ठिकाणी होणं गरजेचं आहे. प्रसाधनगृहाची तर स्वच्छता अतिशय चांगल्या प्रकारे करायची आहे. आणि मी पुढल्या महिन्यापासून म्हणजे बाकी काही नाही, एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोला भेट देत असताना
मी एक स्वतंत्र धोरण आता जाहीर करणार आहे की मी फक्त आणि फक्त प्रत्येक डेपोमध्ये जाऊन प्रसाधनगृह व्यवस्थित आहे की नाही याची स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी मी एक दौरा आयोजित करणार सरनाईक साहेब, आज गणेश नाईक साहेब जनता दरबार घेत आहेत ठाण्यामध्ये आणि ठाण्याच्या महापौरपदी त्यांनी सुद्धा दावा केलाय, भाजपने दावा केलाय. बघा, नाईक असू द्या किंवा सरनाईक, प्रत्येकाला दरबार घेण्याचा अधिकार आहे. राज्याचे आम्ही मंत्री आहोत आणि मंत्री असताना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय जनता पक्ष असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, आम्ही सगळ्या मंत्र्यांचं, प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तर जनता दरबार किंवा लोकदरबार घ्यावा, परंतु इतर मंत्र्यांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दरबाराचं आयोजन करावं अशा सूचना माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे नाईक साहेबांचं मी स्वागत करतो. हो, महापौर पदावर जरी दावा केला तरी महापौर पदावर दावा करत असताना संख्याबळ तेवढं लागतं. तेवढं संख्याबळ असेल तरच महापौर पद मिळतं. आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा जो शिवसेनेचा भगवा आहे ते अद्यापपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी उतरू शकले नाही. बरं सांगू का, म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमचे जे सचिव आहेत ना, प्रिन्सिपल सेक्रेटरी, ते माझे जवळजवळ 20 वर्षापासूनचे मित्र आहेत. ते ठाणे महापालिकेमध्ये कमिशनर होते तेव्हापासून ते इकडे आहेत. ही जबाबदारी ही त्यांच्या, म्हणजे त्यांना सुद्धा, ते सुद्धा कन्फ्यूज झाले होते. त्यामुळे त्यांच्या नेहमी सातत्यानं रोजच मला शुभेच्छा असतात. या गोष्टीसाठी नाही, नेहमीच शुभेच्छा असतात. पालकमंत्री पद सुटण्याची शक्यता आहे का उद्या अमित शहा स्वतः तटकरेंकडे रायगडच्या पालकमंत्री पदाला तिढा सुटणार की नाही? आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अस्वस्थ नाही. एखाद्या जेवणाचं, मी ज्यावेळेस अमित भाईंचा कार्यक्रम झाला त्याच वेळेस मी आमची कॅबिनेट बैठक होती आणि मीच म्हणालो की आता इलेक्ट्रॉनिक मीडियाला मस्तपैकी मसाला मिळाला आहे की अमित भाई शहा हे तटकरे साहेबांच्या घरी जेवायला जाणार, म्हटल्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार, ह्या बातम्या छापणार आणि नंतर मग 2 दिवस त्या चालू राहणार आणि तिसऱ्या दिवशी असं येणार की अमित भाई शहा येऊन सुद्धा तिढा सुटलेला नाही, पण तिढा तसाच. साहेब, आपल्या गाड्यांमध्ये 2018 साली आमचे साहेबांनी असा निर्णय घेतला होता की सगळ्या गाड्यांना GPS लावणार. रोज मार्टा नावाच्या कंपनीला कंत्राट दिलं होतं. 5 वर्षात सगळ्या गाड्या टोकेट होतील, प्रवाशांना कळेल गाडी कुठे आली आहे, त्यांना मेसेज जाईल, सगळं होईल, असं हे झालं होतं. आता ती गाड्या कुठे, ते लोकेशन कधी कळणार आणि त्या कंत्राटाचं पुढे काय झालं आणि तुमच्या काळात होणार आहे का? नाही, माझ्या अंदाजानं ते कंत्राट चालू आहे आणि जे तुम्ही म्हणतात त्यामध्ये काही तक्रारी मला सुद्धा आलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण पूर्णपणे नाही. म्हणजे 12,400 जे आमच्या बसेस आहे त्यापैकी बहुतांश गाड्यांना लावलेल्या आहे, काही गाड्या बाकी आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मी आमच्या भीमनवार साहेबांना सांगितलं होतं की पूर्णपणे जे कंत्राट त्यांना मिळालेलं आहे त्या कंत्राटाची पूर्ण पूर्तता त्यांनी केली पाहिजे आणि जर केली नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करण्याची आमची तयारी. टोरेटा नावाच्या कंपनीने म्हणजे एसटी महामंडळच नाही तर राज्यातल्या बहुतेक सगळ्या जिथे जिथे कॉन्ट्रॅक्ट झाले त्यांना गाड्या पुरवलेल्या नाही. त्याच्याबद्दल परिवहन मंत्री म्हणून किंवा राज्यातल्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा इश्यू म्हणून तुम्ही काय करणार? कुठली कंपनी? म्हणजे एसटी महामंडळाला तर नाही, ते आपण त्यांना नोटीस पाठवली ना, नोटीस दिलेली आहे. त्यांना नोटीस दिलेली आहे आणि दुसरंही आम्ही सांगितलं की ज्या पहिल्या दुसऱ्या, कालच माझं MDशी बोलणं झालं, ज्या बसेस आता ह्यानंतर येतील त्याच्यामध्ये GPS यंत्रणा आणि CCTV कॅमेरा लावूनच त्यांनी आमच्याकडे पाठवावे. साहेब, प्रश्न हा नाहीये. प्रश्न हा आहे की प्रवाशांना ती गाडी हे कधी करता येणार? तुम्ही गाड्यांमध्ये त्याचा लोकांना काही उपयोग नसतो. बाकीच्या महामंडळांमध्ये अशाही प्रकारची सुविधा आहे. इव्हन सिटी फ्लो किंवा यांच्याकडे ती सुविधा आहे की ते पॅसेंजर ट्रॅक करू शकतात. जर यंत्रणा आहे, सगळं आहे, तर मग प्रवाशांच्या हाती हे का नाही? कारण रोज मार्टाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा प्रकारची तरतूद होती की एक पॅसेंजरचं एक ऍप्लिकेशन असेल ज्याच्यातून ते ट्रॅक करू शकते आणि अशा प्रकारचं ऍप बनवलं सुद्धा होतं. ते लोकांना पुरवण्यात आलेलं नाही. आहे सर, त्याच्यामध्ये सध्या 12,000 पैकी 8,000 चालू आहेत आपली यंत्र. बाकीचे आपण रिपेअर करून त्यांच्याकडनं नवीन काही टाकायचे असते ते टाकून घेणार आहोत. त्यानंतर बोलावी सर. बरं, ठीक आहे. तुमची जी तक्रार आहे की तुमचं म्हणणं आहे ते रास्त आहे
लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि एवढ्या वर्षानंतर जर कंत्राट त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी जर योग्य प्रकारे त्या कंत्राटाचं पालन केलं नसेल तर रोज मार्टा असू दे नाही तर कोणी असू दे, प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये कोणालाही आम्ही सोडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.